नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही चाललेलो आहोत फिरायला. सो तुम्हाला ते सांगेलच मी कुठे चाललेली आहे, तुम्हाला दाखवेलच. सो प्लीज स्टे ट्यून. दिसतंय? चलो, गणपती बाप्पा मोरया. आम्ही तिकडे गेल्यानंतर तुम्हाला दाखवेल की आम्ही कसं चाललो, कोणत्या गाडीसाठी आम्ही चाललो आहे दर्शन करण्यासाठी. सो आणि आम्ही मोकेमध्ये चोका मारला आहे, पण एक आमच्यामधली एक मुलगी आहे, तिने आम्हाला धोका दिला आहे. नाही, डीच केलं, रिटर्न डीच केलं आहे. आणि ते तुम्हाला मी सांगायलाच कसं डीच केलं आहे तिने. खरंच असं तुमच्यासोबत पण होतं का? नक्की मला कमेंट करून सांगा. जरा ट्रेन आली आता. रुचिता, कसं वाटतंय? सो हेज दिसलेच ना तुम्ही लोक, रिटर्न दिसलेच ना. मी बघते ना कुठे गेले हे लोक. गायब झाले, मी गायब. गाइस प्लीज इतना करायचं बोलणार. जर मी हरवली तर तू कसं शोधणार मला? जरा माझं डुक्कर पळाला. आमच्यासोबत आमचा 5 पण त्याच्यामध्ये एक जण आलेला आहे. तिला सुट्टी मिळाली, लास्टमध्ये जी सुट्टी मिळाली पण तिचा मूड ऑफ झाला आणि आम्ही आजपर्यंत कोणाला सजेस्ट नाही केली, ही अशा ठिकाणी बसली आहे. कोणाच्या ठिकाणी बसली का? ती यांच्यासोबत आहे. तू यांच्यासोबत आहे का? आमची ट्रेन आलेली आहे. 2:44 की छत्रपती शिवाजी महाराज. आम्ही कर्जतला थांबलो आणि इथे आमचं पप्पा वडापाव. बेटे क्या करे, शुरू करे अंताक्षरी लेके प्रभु का नाम. हा मग बोल ना, तुम्ही सांगते मग बसून काय तरी पिक्चर. ए मग पासून कोण गाणं येतं? मैया यशोदा तेरा का नाही. Dulihan.
झूले का सेहरा सुहाना माझं पॉवर बँक गेलं आणि त्यांनी पण घेतलाय ना माझं पॉवर बँक. काय बोलू आता पेक्षा लोक असतात ना पॉवर बँक पण चोरी केलं पॉवर बँक पण नाही सोडला Check out PNR stages, platform tickets, live train tickets, audio tickets, on post, real one. एक्साइटमेंट मध्ये आलो त्याच्या भरोश्यावर आलो तोच गेला. काय आलं तर मंडळी आता आम्ही हैदराबाद पोचलो आहे. तुम्ही बघितलंच असेल लास्ट क्लिपमध्ये. तर आम्ही हैदराबाद एक्सप्रेसने कल्याणवरून आम्ही ट्रेन पकडली होती. दुपारची 3 वाजेची होती ती. सो तिथून आम्ही डायरेक्टली हैदराबादला आलो आहे. आता हैदराबादवरून आम्हाला जायचं आहे मल्लिकार्जुन. तर आम्ही बस पकडणार आहे. तरी पण आमचा 6 तासाचा तुम्हाला इथून असणार आहे वेळ. 6 तास तुम्हाला तिकडे पोचायला लागणार आहे. मग तिकडे जाऊन तुम्ही डायरेक्टली दर्शन पण करू शकता किंवा तिथे जाऊन फ्रेश वगैरे होऊन मग रेडी होऊन तुम्ही डायरेक्टली पण जाऊ शकता. सो आता बघूयात आपण फिगर आउट करूयात आपण कसं तिथे पोचतं. आम्ही हैदराबाद स्टेशनवरून डायरेक्टली रिक्षा गेलेली आहे कारण आम्हाला इथून काही सर्विटी नाही आहे मल्लिकार्जुनला जाण्यासाठी. तर इथून आम्ही CBS स्टॉपला जाणार आहे. तिथून आम्हाला बसेस मिळणार. इथून तुम्हाला जर डायरेक्ट कॅब करायची असेल तर तुम्ही डायरेक्ट कॅब करू शकता बट ती खूप जास्त कॉस्टली बोलता. सो ते बेटर राहील की तुम्ही इथून डायरेक्टली CBS स्टॉपवर जा. CBS स्टॉपवरून तुम्ही तिकडून डायरेक्टली मल्लिकार्जुनला तुम्ही बसने जाऊ शकता. लक्झरी बस असतात नॉन AC AC तुम्हाला जे प्रिफर करायचं तुम्ही ते करू शकता. काही इश्यू नाही. हो तिथे CBS स्टेशनला आता इथून आम्ही तिकीट बुक करायचं आहे. आम्हाला तिकीट बुक करतो आणि मग जातो. छान आलाय ना पोंगल आहे आज. काय आज पोंगल काय असतं ते जरा ते सण एक्सप्लेन असतो. कर. कोणाचा जसं आपल्या इथं मकर संक्रांती असते ना तसं इकडं त्यांचा एक सण असतो. अच्छा इथे काय दिलं प्लॅटफॉर्म नंबरप्रमाणे इथे सगळं तुम्हाला ट्रान्सपोर्टरचं हे दिलं आहे की कोणत्या कुठून काय तुम्ही बघू शकता. तुम्हाला इथून बस मिळेल. AC बस आहे. AC बस आहे. चालू होगा हाँ अभी साल करते हैं अभी टाइम है ना पर पर्सन हाँ उड़ते ही 680 एक आदमी का उड़ते क्या ही तुम्हारा आदमी हो गया. इधर उड़ते ही त्रिसठ गणपति बप्पा मोरया. चलो हम निकले. कालपासून जेवण करण्यासाठी आम्ही रेडी होतो. आम्ही आता डोसा खातोय. ये लड़के का तो फास्ट है तो नहीं खा सकता. एका कपमध्ये पण आम्ही हाफ हाफ चहा पितोय. घेतलं होतं माझं पॉवर बँक. मेरा पावर बैंक मिल गया. मी नाही ठेवलं.
हे कसं काय आलं खरं सांग. ये मेरे इधर क्यों आते हो? अरे पण ठीक आहे. जेव्हा आपण बॅगा चेक करत होतो तेव्हा मी हा चेक केलेला. त्याच्यात फक्त हे ठेवलं मी स्वतःच्या हाताने हे ठेवलं त्याच्यामध्ये. नाही मुझे नाही पिले. हिंदू जब सुना लो आम्ही पोचलो आहोत. आम्ही पोहोचलो आहोत आता मल्लिकार्जुनला. आता आम्ही आधी फ्रेश होऊ. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट आम्ही मंदिर दाखवू. पहिले साक्षी गणपती पण दाखवू. पहिले आम्ही फ्रेश होऊ, रेडी होऊ आणि मग फिरणार आहोत. आणि सगळं आम्हाला कवर करायचं जेवढं आम्ही करू शकतो, कारण आजचाच दिवस आहे आमच्याकडे कवर करण्यासाठी. पण आम्ही कंटिन्यू कालपासून ट्रॅव्हल करतो आहे. आम्हाला 6 तास हैदराबादपासून ते इथपर्यंत पोचायला 6 तास लागले. आणि सो आता आम्ही आधी फ्रेश होण्यासाठी एक चांगलं हॉटेल बघणार आहोत. बघूया, ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की आमचे अवतार बघा. हां, झोपेतून उठलेच आहोत आम्ही फ्रेश झालेलो नाही. आता हे लोक लुंगी घ्यायला आले. कोणती लुंगी घेतोय? व्हाईटच घेणार आहे बाळा. ए तू पण लुंगी घे. आणली तू? 300. हे बघा, आज इकडे सगळीकडे रांगोळी काढली आहे, कारण आज पोंगल आहे. आज त्यांचा सण आहे म्हणून त्यांनी रांगोळी काढली सगळीकडे. कोणता सण 4 आहे? days राहतो. कोणता सण आहे तो? 4 days राहतो पोंगल. ती पोरगीला दाखव, थोडी वेगळी दिसते. आणि अजूनपर्यंत आम्हाला रूम नाही मिळाला आहे फ्रेश अप होण्यासाठी. 2 ठिकाणी आम्ही जाऊन आलो, पण तिथे बोलता की फुल आहे. सो तुम्ही पहिले यायच्या आधी प्लीज बुकिंग करा किंवा राहायचं लोकेशन काहीतरी जुगाड करू ना. काय का तिकडे बघायचं का? ठीक आहे. आम्ही केव्हाचा किती अर्धा तास झाला असेल ना. अर्धा तासापासून आम्ही रूम शोधतोय, पण आम्हाला मिळत नाही आहे रूम. आणि तुम्ही पण कधी जेव्हा पण नाही नवीन वर्षाचे खूप लोक आले दर्शन करण्यासाठी. सो सगळे बुक झाले आहेत. तर तुम्ही ॲडव्हान्समध्ये बघून या जेव्हा पण तुम्ही बुक करणार असेल किंवा काय. असं आमच्या टीम मेंबरला वाटतं. कुठे ती कुठे दाखव. का बरं रूम बुक आहे सगळे रुचिता? आज त्यांचा सण आहे म्हणून. मग त्यांचा सण आहे तर ते इथलेच आहे ना. ते रूम का बुक लांबून पण येतात ना. इथलेच लोक नाही आहेत. पण आम्हाला भेटतच नाही यार. आम्ही केव्हा यांना काय म्हणता माहिती का? पान कोंबडी. ही पान कोंबडी. आणि ही जी खात नाही. अरे तिला खात नाही ग. ओके. कोणाची ओळख असेल तर ॲड्रेस पाठवा, आम्ही त्यांच्या घरी जातो. पण हा ब्लॉग आपण इथून गेल्यानंतर टाकणार आहे, तर त्यांना कसं समजणार. पण ठीक आहे, तुम्ही नेक्स्ट टाइमसाठी आम्हाला सजेशन देऊन ठेवा. आम्ही नक्की तिथे विजिट करणार. तुझी ती बहीण ती आली बघ मागून. हा ना, आमच्यासोबत अजून 2 जण आहेत जे त्यांना पण मिळत नाही आहे रूम. सो आम्ही आता ते पण बघताय, आम्ही पण बघतोय. हाय. नजदीक है ना, मंदिर के पास है. हाँ ओके ओके. फायनली आम्हाला रूम मिळाला आहे. देव पावला आम्हाला. मी पावलो. उमेश देव की जय हो. गॉड. उमेश देव की जय हो. जय हो. रेडी झालो आहे मंदिरात जाण्यासाठी.
करण्यासाठी काय करणार. फायनली पण आम्हाला विंटर मिळायला ॲटलिस्ट रेडी होण्यासाठी तुम्हाला मी दाखवते पब्लिक. देखा पब्लिक देख सकते हो हमारी. एवढं सुंदर मंदिर आहे ते बघूनच असं मनाला एकदम शांतता वाटते. एकदम पीसफुल प्लेस आहे, एकदम मस्त. तुम्ही नक्की विजिट करा, एकदा तरी विजिट करा, खूप मस्त वाटतं आहे. पण तुम्हाला मी सांगते याचा टाईम मी तुम्हाला सांगते की 3:30 नंतर ना हे बंद करतं. सो त्याच्या पहिले तुम्ही या आणि दर्शन घ्या, कारण नंतर तुम्हाला मग डायरेक्टली 6 वाजता ते ओपन करता. मग तुम्ही जर इथे लेट झाले तर तुम्हाला मग 6 वाजेपर्यंत थांबावं लागेल. हे आधी कोणी तुम्हाला सांगितलं असेल की माहीत नाही, कारण आम्ही जेवढं सर्च केलं होतं ना तेव्हा कोणच सांगितलं नव्हतं की 3:30पर्यंत ओपन असतो गेट वगैरे, असं कोणी सांगितलं असं कोणत्या पण व्हिडिओमध्ये नव्हतं. सो त्यामुळे मी तुम्हाला सांगते आहे की 3:30पर्यंत गेट ओपन असतो मध्ये एंट्री करण्यासाठी. सो त्याच्या आधी तुम्ही या आणि दर्शन घ्या. चलो आपण बघूयात कसं काय आहे. जेवढं मी क्लिप घेऊ शकते तेवढं मी घेणार. जेवढं मला कॅप्चर करता येईल तेवढं मी कॅप्चर करणार. सो स्टे ट्यून गाईज. बाय. काय रे बंद केलाय? पण किती वाजले अजून? 3 पण नाही वाजले, 2 पण नाही वाजले अजून. तर इथं आलो आम्ही, इथून गेट बंद होतं. पण आता बघतो आम्ही दुसरीकडे कसं जात आहे. मस्त एकदम छान. गर्दी येते ना, गर्दी बघा, गर्दी. बापरे. आम्ही आता जस्ट फुटवेअरच्या इथे सगळ्या आम्ही चपला कुठं ठेवून आलो. आता आम्ही चालू आहे दर्शनाच्या लाईनसाठी. तर म्हणतात आता जस्ट आम्ही आलो फुटवेअरच्या इथे चप्पल वगैरे ठेवले आहेत आणि आम्ही आता चाललो आहोत लाईनसाठी. तर ते मी तुम्हाला ते मंदिरमधलं नाही दाखवू शकते कारण आम्हाला मोबाईल ठेवायला सांगितलं आहे. सो आम्ही आलो आहे मल्लिकार्जुनला, 2nd ज्योतिर्लिंग आहे. सो आम्ही तिथे आलेलो आहोत न्यू इयरची स्टार्टिंग करण्यासाठी. आम्ही जस्ट आता दर्शन करून आलो. दर्शन केल्यानंतर आम्ही आमचे फोन वगैरे घेतले. मोबाईल अलाउड नाही आहे बिलकुल इथे. अरे मोबाईल बिलकुल अलाउड नाही आहे घेऊन जाण्यासाठी. सो त्यामुळे आम्ही दर्शन करून आलो आणि खूप सुंदर प्लेस आहे, तुम्ही नक्की विजिट करा, एकदा तरी विजिट करा. आणि खूप मोठे फिरण्यासाठी खूप भारी आहे. तर तेवढंच की तुम्हाला फोन कॅरी करू देत नाही, पण त्यासाठी तुम्ही तुमचं स्वतःची प्लेस बघा. एकदम भारी वाटतं, एकदम छान. मी तुम्हाला दाखवलं होता, मला जेवढं कॅप्चर करता तेवढं मी ब्लॉगमध्ये टाकणारच आहे. तिकडे पण पहिले स्टेचं बघा, मगच या. नाहीतर आणि हा ते विचारतात मॅरिड आहे का, मॅरिड आहे ते विचारतात. आधी विचारतात आधार कार्ड एडिट करा. पण नाही ते खूप मजा होण्याची. मला असं वाटतं की आज खूपच गर्दी होती, त्यामुळे असं वाटतं की इश्यू असेल तुमचा. बट फायनली आमचं मल्लिकार्जुन कम्प्लीट झालेलं आहे आणि आम्ही असंच नवीन म्हणजे जे नाही आता आम्ही ज्योतिर्लिंग कंप्लीट करणार आहे. तर तुम्हाला प्रत्येक ज्योतिर्लिंगेचा आता व्लॉग आहे. नवीन ब्लॉगसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करा. काय फॉलो करा, सबस्क्राईब करा. ऐसा फॉलो कशाला, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. त्यासाठी पण खूप सुंदर प्लेस होती, वन ऑफ द बेस्ट. तुम्ही खरंच मला खूप पीसफुल मिळेल इथे. आणि आमचे मुलं पण काय करतात ते पण बघा. बघा इथे फुल फोटोशूट चालू आहे. बघा आता बघा तो कसा येईल.
कट 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 कॅमेरा कट कॅमेरा. प्रत्येकाचं ओके. कसं वाटलं तुला? मला तर छानच वाटणार आहे. कसं वाटलं हे स्टेट बघून तुला कसं वाटलं? अरे हे तर लय भारी. साऊथ लोक म्हणजे एक नंबर. एक नंबर. खूप आम्हाला एवढे भारी फॅमिली त्यांचं कल्चर लय भारी पाळतात. म्हणजे ते एवढं कल्चर वगैरे एवढं फॉलो करताना जेवढं आपल्याकडे करतात की नाही हे मला तितकंच माहिती नाही, पण आज मला समजलं की हे लोक खूप फॉलो करतात आणि खूप गोड आहे. स्वीट एकदम. आम्हाला खूप त्यांनी गायडन्स केलं. आपल्याला एक अण्णा भेटले होते, हां ते खूप भारी होते. खूप भारी. म्हणजे त्यांनी एवढं छान गायडन्स केलं ना आम्हाला. खूप मस्त गायडन्स केलं. रुचिता तुला काय वाटतं बोलायचंय? आणि तुला काय वाटतं? रुचिता तुला काय वाटतं? मला इथे स्वच्छता बघूनच भारी वाटतं. खूप स्वच्छता आहे, खूप स्वच्छता आहे एकदम. आणि रस्ते पण छान आहेत. रस्ता तर एक नंबर एक. तुला माहिती आहे का ते आपले ते अण्णा भेटले. आलो आहे साक्षी गणपतीला. आता मला पटकन साक्षी गणपती सुद्धा त्यासाठी आम्हाला बस पकडायची लगेच. What is your name? Davlita. Okay. नाईस नेम. प्रसाद आहे का? फायनली आमचं आता झालंय. आता आम्ही निघालोय घरी जाण्यासाठी. म्हणजे मला बस नाही भेटली. हां आम्हाला बस नाही भेटली म्हणून आम्ही टॅक्सीमध्ये बसलोय. सो तुम्ही नेहमी नेक्स्ट टाइम जर तुम्ही येणार असेल ना तर रिझर्वेशन करून या. आम्ही नव्हतं केलं रिझर्वेशन. जातानाच. येताना काय नाही इश्यू नाही, येताना पण जातानाचं तुम्ही रिझर्वेशन करा म्हणजे तुम्हाला बस मिळेल. सो आता आम्ही टॅक्सी घेऊन आम्ही चाललोय. तर बघूया तिकडे जाऊन कसं काय करणार तसं मी तुम्हाला सांगते. 12:30 वाजले. फायनली आम्हाला रूम मिळाला आहे आणि आम्ही खूप थकलेलो आहे. रात्रीचे 1 वाजले आहे आणि आता आम्हाला झोपायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे. खूप थकलं, खूप ट्रॅव्हल झालं. आता भेटूयात आपण उद्याच्या नेक्स्ट सीरीजमध्ये. गुड नाईट. गुड नाईट बाय. स्टेशन उस साइड है ना, तो उस साइड मिलेगा आपको. कॉफी किंवा नाश्ता वगैरे करायला. आणि आम्ही डिसाईड केलं होतं की मॉर्निंगला सकाळी उठून आम्ही 5 वाजताच निघू. पण तसं पण ही उठलीच नाही. ती उठली नाही. हिला उठत होती, तिचे हात दाबायला तर पाय दाबायचं चालू होतं. तिला उठतच होत नव्हतं. पण ठीक आहे काय नाही. आता किती झालं? आता वाजले 11. 11 11:30 झालं. तर आता आम्ही नाश्ता करायला चाललो आहे आणि बघतो तर कुठे आम्ही फिरू शकतो हैदराबादमध्ये. सो आता नाश्ता करण्यासाठी काय घेतो? चटणी भारी. कशी चटणी? वेट आले. आम्ही येताना सुद्धा तिकडून येताना आम्ही डोसा ट्राय केलेला. एवढा सुंदर डोसा होता. त्याची चटणी हैदराबादमध्ये केलं मी सांगितलं तिकडे छान मस्त भारी होतं. चटणी पण एवढी टेस्टी असते. कशी खाते चटणी बघा. त्या चटणी बघायची खाणं. इडली 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 वडा वडा. ह्या लोकांचं एवढं प्रेम आहे माझ्यावर की लोक स्वतःच्या हाताने मला खाऊ घालतात. कष्ट बघून व्हिडिओ बनवण्याचे कष्ट बघून आम्हाला करावं लागतं. त्यामुळे काही मला सपोर्ट करा. खूप सारं प्रेम करा. नक्कीच परत एवढे ॲडव्हेंचर बघायला भेटतो. ही माझी 2026ची फर्स्ट ट्रिप आहे. बट अजून खूप काही येणार आहे. स्वतःसाठी स्टेटला आणि बाबाची
बेस्ट द्या. बाबा भावा टिफिन. भावा टिफिन. सर्वांना भावा टिफिन. आम्ही आता इथे नाश्ता जिथे करतो ना सर्वांना भावा टिफिन म्हणून आहे शॉप. एवढं छान इडली आहे आणि आपण काय सुंदर मेदूवडा घेतलेला खूप सुंदर खूप सुंदर. तुम्ही नक्की इथे आले हैदराबादला व्हिजिट करा. मी लोकेशनवर जरी टाकलं ना तर तुम्हाला लोकेशन मिळून जाईल म्हणजे आपण गुगलला सर्च केलं की. मैसूर कोंडा. काय बोलता याला? कोंडा ना कोंडा. म्हैसूर पांडा कोंडा. म्हैसूर कोंडा पांडा म्हणून राहिली. कोंडा कोंडा. कोंडा कोंडा. किसका बनता है ये? वाइट वाली. अच्छा ओके. लुगड़ी पार्क है, एनटीआर गार्डन है, नजदीक के है यहाँ से. मतलब हमें ना कितना टाइम लगेगा? 500 किलोमीटर है. मतलब हमें ना 1:30 बजे तक इधर रिटर्न आना है फिर से, क्योंकि हमारी ट्रेन है 2 बजे. शॉपिंग हैदराबादच्या मार्केटमध्ये खूप सुंदर सुंदर आहे ते. जुन्यासारखं भरपूर आहे. फिरायला आलो होतो इकडे एक बालाजी टेम्पल म्हणून आहे बट आम्ही आलो आणि नेमकी ते 2 नंतर ओपन होणार आहे. सो मला ते तर नाही पण आम्ही शॉपिंग तर केली खाली आहे आणि आम्ही आता निघणार आहोत घरी जाईल. आता दाखवलं तुम्ही एक वर खालतं छान वाटतं ना. कमी करेल ना. देखो इसने भी शॉपिंग की. गुलाब दिखा. इसने भी शॉपिंग की आणि आम्ही दोघींनी पण शॉपिंग केली. हैदराबादला कुठेतरी आलोय आपण आणि काही घेणार नाही असं होणारच नाही. ते घ्यायलाच लागतं. सो फायनली आमची शॉपिंग झाली आणि आता आम्ही निघालो हॉटेलला जाण्यासाठी आम्ही जाणार. आता इथून आम्ही पहिले जाणार हॉटेलला. हा घेऊन घे कारण आपल्याला लागेल. मग आम्ही निघतो आता नाशिकला सॉरी मुंबईला जाण्यासाठी. सो नाशिकच असतो. नाशिकच वाढत असतो. रुकोगे ना बरा आप उधर लूट लिया ना आप एक बार. हाँ बाद में फिर बोलते. बोल के बता के बेटा दिया. कालच आमच्यासोबत असा एक्सिडेंट झाला. आम्ही एका हॉटेलमध्ये बसलो आणि त्याने आम्हाला सांगितलं 100 रुपीज बोलले आम्हाला जस्ट हॉटेलपर्यंत आणि त्याच्यानंतर ते बोलले की तुम्हाला कोणतं हॉटेल तुम्हाला 40 आणि 100 रुपीज बोलले. बट आम्ही एक हॉटेलमध्ये सेकंड हॉटेल आम्ही घेतलं आणि तिथून आम्हाला ते बोललं की आम्ही तुम्हाला जेवण वगैरे आणायचं आणि तिथे गेलं तर पैसे देतो. आम्ही तिथे बोलतो की अरे यायचे मग तुम्ही खायचे पण त्यानंतर तो पण आम्हाला असं पहिले बोलला नाही. सो नवीन लोक बघून असं करतात काही सांगता येत नाही की कोण कसं हैदराबाद मोबाईल बाहेरच्या बाहेर घेऊन जाते. तर मंडळी आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी. बाय बाय. नमस्कार मंडळी. फायनली आम्ही घरी चाललो आणि आमची ट्रेन पण आलेली आहे. तर आता आम्ही इथून डायरेक्टली मुंबई जाणार आहे. मुंबईवरून आम्ही आमच्या घरी जाणार. सो फायनली आमची ट्रिप कंप्लीट झाली. तुम्हाला जर काही क्वेश्चन असतील हैदराबाद रिलेटेड या मल्लिकार्जुन रिलेटेड तर तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करा. सो मी नक्की तुम्हाला त्याचा रिप्लाय करणार आणि काही इन्फॉर्मेशन मला लागेल ते मी ती प्रोव्हाइड नक्कीच करणार आणि असंच मला तुम्ही सपोर्ट करत जा. असंच तुम्ही नवीन नवीन तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे.